शेतकऱ्याच्या नावाखाली फसवणूक शेतकऱ्याची करायलेत. कशामुळे करायलेत फसवणूक? हे कोणाचं कारस्थान आहे? हे राजकीय कारस्थान. लोकशाहीची हुकुमशाही करून हा शेतकरी रोजाचा काढताय रोड. कोण आहे? देवेंद्र फडणवीस. काय करते देवेंद्र फडणवीस? पोलीस प्रशासन इथं आणलंय. मारते का? 500 पोलीस इथं प्रशासन दिलेलं आहे. माणसं 50 आहेत शेतकरी आणि पोलीस 500 दिलेली आहे. कोण दिलेली आहे? देवेंद्र फडणवीसनं. आता सत्ता त्याच्या हातात आहे. पहिली निजामशाहीची हुकुमशाही होती, तशी ही हुकुमशाही आज कोण चालवायले? देवेंद्र फडणवीस चालवायला आहे. निजामपेक्षा बेकार परिस्थिती आज शेतकऱ्यावर आलेली. निजाम परिस्थिती तरी ठीक होती. आजची ही बिकट कला कोण आणलेली आहे शेतकऱ्यावर? हे सरकारनं आणलेली. कोण आहे? देवेंद्र फडणवीस कारणीभूत आहे याला. ह्या बामणानं पहिलंच शेतकऱ्याचं वाटोळ केलेलं आहे आणि आजही हे बामणं शेतकऱ्याच्या मुळावर आलेलेच आहेत. तुमची जमीन चालली आहे. आमची जमीन चालली म्हणून कळकळ लागायली. बोंबीच्या देठापासून कळकळ लागायली आम्हाला. रात्रभर झोप येईन. रात्रंदिवस पोलीस आमच्या गावात उभीच आहे. 2 वाजता पोलीस, 1 वाजता पोलीस, हजारच गस्ता मारायला. काय खाल्लंय आम्ही? चोऱ्या केल्यात कोणाच्या? 12:30ला नोटीस आणून घराला लावल्यात लोकांच्या. झोपी दी असता. नवरदेवाला मंदिरात बूट घालून जाऊ दिलं नाही आम्ही कधी. हे बूट घालून चाललेत मधात. कशामुळे चाललेत? काही न्याय नीती आहे का? काही रस्त्याला देवाचं नाव द्यालेत. शक्तीपीठ चाललं आणि हे बीट घालून मंदिरात नाचायलेत. ही कृती आहे का? आहे जगामध्ये म्हणतात की ब्राह्मण फार पवित्र असते आणि त्या ब्राह्मणानं हे करायले का? ब्राह्मण शेतकऱ्याचं सगळं रक्त पिऊन हा ब्राह्मण खुर्चीवर बसला तर बसला सगळ्याचा काटा काढायला. ही नीती आहे का? ही नीती आहे का? न्याय नीतीनं चालवावं काहीतरी. अरे मुख्यमंत्री झाला, पद झालं, सत्ता झाली म्हणजे का सत्तेवर काम करतो का? नाही देणार. मरू द्या आम्हाला, मारू द्या, सगळे गोळ्या घालू द्या इथं, तरी आम्ही शक्तीपीठ होऊ देणार नाहीत. यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा. चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. जय महाराष्ट्र.